अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। जय जय रघुवीर समर्थ, श्री राम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचे स्वागत आहे। आज आपण बघा एक वेगळ्या विषयावर विश्लेषण करणार आहोत। म्हणजे तुमच्या जन्माचा वारस सांगत असतो ना की तुमच्या आयुष्यामध्ये किती श्रीमंती येणार आहे, तुमचं भविष्य, तुमचा जन्माचा महिना आणि तुमचा स्वभाव कसा असेल, हे सर्व काही तुमचा जन्माचा वार आहे ना हे सांगत असतो। आपण ज्योतिषशास्त्राचा विचार केला ना तर जन्माची वेळ आणि जन्माचा वार आहे ना हे व्यक्तीबद्दल खूप काही सांगत असतं। जन्मकुंडली ही जन्मतारीख, जन्मवार आणि वेळेनुसार बनवली जाते ना, आणि त्या वेळेनुसार आणि ज्योतिषशास्त्रामध्ये या कुंडलीलाच पाहून व्यक्तीचा भविष्य आणि त्या व्यक्तीचा स्वभाव याबद्दल सांगितलं जातं। त्यामुळं ज्योतिषशास्त्रानुसार हे सर्व सांगणं खूपच सोपी गोष्ट आहे। तुमच्या जन्माचा वारस सांगतो ना, तुमची श्रीमंती, तुमचं भविष्य, तुमच्या जन्माचा जन्मावार सांगणार आहे। आता तुमचं खरं भविष्य काय आहे तुम्ही कधी विचार केला आहे का? काही लोकांना लहान वयातच स्थैर्य मिळतं, तर काहींना आयुष्यभर संघर्ष करावा लागतो। काहींच्या हातामध्ये पैसा पटकन येतो पण टिकत नाही। काही जण हळूहळू शांतपणे कायमस्वरूपी संपत्ती उभी करतात। हे सगळं फक्त नशीबच आहे ना, का आपण सगळं नशीब म्हणून सोडून देतो? पण खरं सांगायचं तर आपल्या जन्माच्या दिवशी आपल्या आयुष्याची एक विशिष्ट ऊर्जा ठरलेली असते। कारण तो फक्त कॅलेंडरवरील दिवस नसतो, तर त्या दिवशी राज्य करणाऱ्या ग्रहांची एक वेगळी शक्ती आहे। ही शक्ती आपल्या स्वभावातच उतरते ना, आपल्या विचारांमध्ये मिसळते, आपल्या नात्यांवर परिणाम करते ना, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या पैशाच्या प्रवाहावरही प्रभाव टाकते। म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत तुमचा जन्म कोणत्या वाराला झाला आणि कोणत्या महिन्यामध्ये झाला, आणि त्या वाराने आणि महिन्यात तुम्हाला कोणती अदृश्य ताकद दिली, जी ताकद कदाचित तुम्हालाही अजून पूर्णपणे जाणवलेली नाही। म्हणून हे निरूपण आहे ना पूर्ण शेवटपर्यंत ऐका। तसेच आपल्या बाजूला आहेत ना अनेक गोष्टी वेगवेगळ्या घडत असतात, आणि त्या गोष्टीला बघा आपण आहे ना वेगवेगळ्या पद्धतीनं कधीकधी आपला आत्मविश्वास तुटला जातो, कधीकधी त्यामधून आपण शिकतो। पण बघा आता आपण पाहूया, जर तुमचा जन्म सोमवारी झालेला असेल, जर तुमच्यावर चंद्राची छाया असते, आणि चंद्र म्हणजे भावना, संवेदनशील, कल्पनाशक्ती आणि अंतर्ज्ञान आहे ना, आणि सोमवारी जन्मलेले लोक असतात ते बाहेरून शांत असतात पण आतून खूप खोळा असतात। त्यांना लोकांच्या भावना पटकन समजतात, म्हणून ते कुटुंबाला जोडून सुद्धा ठेवतात। पण त्यात संवेदनशीलतेमुळं ते जास्त दुखावले सुद्धा जातात ना, आणि पैशांच्या बाबतीमध्ये त्यांना अचानक फायदा मिळू शकतो, पण भावनिक निर्णयामुळं तो टिकवण्यामध्ये अडचण येते। म्हणून त्यांनी मन स्थिर ठेवण्याची सवय लावली पाहिजे, तर त्यांचं नशीब झपाट्याने बदलू शकतं। दुसरी गोष्ट म्हणजे जर तुमचा जन्मवार मंगळवार असेल, तर तुमच्या मंगळाची ज्वाला आहे जी धाडस, आत्मविश्वास आणि हार न मानणारी वृत्तीच देते ना। मंगळवारी जन्मलेले लोक असतात ना ते भरपूर जिद्दी असतात आणि स्वतःच्या बळावर उभे राहतात, पण रागावर नियंत्रण ठेवणं त्यांच्यासाठी खूप आवश्यक आहे ना। कारण चुकीच्या क्षणी घेतलेला आक्रमक निर्णय असेल तुमचं नुकसान करू शकतो, आणि जर त्यांनी ऊर्जा योग्य दिशेला वापरली तर ते नेतृत्वाच्या स्थानावर सुद्धा पोचू शकतात। जर तुमचा जन्म बुधवारी झाला असेल तर तुमच्यावर बुधाची कृपा असते, जी बुद्धिमत्ता, संवाद, कौशल्य
आणि व्यवहार कुशलता देते ना. बुधवारी जन्मलेले लोक आहेत ना, लोकांना पटवून देण्यामध्ये हुशार असतात. त्यांना संधी ओळखता येतात, पण कधीकधी जास्त विचारांमुळे संधी हातातून निसटून जाते. म्हणून त्यांनी आत्मविश्वासानं पहिलं पाऊल उचलण्यासाठी सवय ठेवली पाहिजे. तरच पैसा आणि यश दोन्ही त्यांच्या दिशेने येऊ लागतील. जर तुमचा जन्म गुरुवारी झाला असेल तर गुरुची ऊर्जा आहे जी ज्ञान, विस्तार आणि सन्मान देते ना. गुरुवारी जन्मलेले लोक असतात ना, सुरुवातीला संघर्ष करतात, पण उशिरा मोठं आणि स्थिर यश मिळवतात. त्यांना समाजामध्ये मान मिळतो आणि जर त्यांनी स्वतःच्या ज्ञानावर विश्वास ठेवला तर त्यांचं आयुष्य इतरांसाठी मार्गदर्शक ठरू शकतं ना. जर तुमचा जन्म शुक्रवारी झाला असेल तर शुक्राची ऊर्जा तुम्हाला आकर्षण, सौंदर्य आणि भौतिक सुखाकडे खेचून नेते ना. तुम्ही लोकांना सहज आकर्षित करता, पण खर्चावर नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे. कारण पैसा येतो, पण टिकवणं तुमच्या शिस्तीवर अवलंबून असतं. आणि जर तुम्ही संतुलन साधलं ना तर तुम्ही आयुष्यामध्ये आराम आणि सन्मान दोन्ही मिळवू शकता. आता पुढचा वार म्हणजे शनिवार. बघा, जर तुमचा जन्म शनिवारी झाला असेल तर शनीची परीक्षा तुमच्या आयुष्यात असते आणि तुम्हाला सुरुवातीला संघर्षसुद्धा करावा लागतो, पण जे मिळतं ते कायमच मिळतं ना. कारण शनी आधी घडवतो आणि मग देतो. आणि म्हणूनच शनिवारी जन्मलेले लोक आयुष्याच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये खूप उंचीवर जातात आणि त्यांचा पाया खूप मजबूत असतो ना. जर तुमचा जन्म आता रविवारी झाला असेल तर सूर्याची ऊर्जा तुमच्यामध्ये असते. ती नेतृत्व आणि आत्मविश्वास प्रसिद्धी देते ना. तुम्ही वेगळे दिसता, पण नम्रता राखणं आवश्यक आहे, कारण ते टिकवण्यासाठी लोकांचा विश्वास महत्त्वाचा असतो ना. आता एक मोठं गुपित लक्षात ठेवा, कोणताही वार वाईट नाही आणि कोणीही सर्वश्रेष्ठ नाही. प्रत्येक वाराची स्वतःची परीक्षा आणि स्वतःचं बक्षीस असतं. आणि जेव्हा तुम्ही तुमच्या वाराची शक्ती ओळखून त्यानुसार सवयी बदलताना, तेव्हा आयुष्याचा वेग बदलतो. मोठा बदल येण्याआधी काही संकेत मिळतात. जुनी नाती दूर होतात, नवीन विचार जन्माला येतात. अचानक एकटेपणा जाणवतं ना, पण आतून ताकद वाढते. आणि हे संकेत असतात की तुमच्या आयुष्यातील पुढचा टप्पा सुरू होतो आहे. पण आपण आपल्या वाराच्या शक्तीला ओळखून त्यानुसार काम करायला हवं. कारण ग्रह दिशा देतात ना, पण पाऊल तुम्हालाच टाकायचं असतं. आणि ज्या दिवशी तुम्ही स्वतःची ऊर्जा स्वीकारता ना, त्या दिवशी नशीबसुद्धा बदलायला सुरुवात करतं. तसंच व्यक्तीचा स्वभाव त्यांच्या जन्मतारखेचा पाहिला जातो. मात्र व्यक्तीचा जन्म महिना स्वभावासाठीच तसे त्याच्या व्यक्तिमत्वासाठी महत्त्वाचाच असतो ना. त्यामुळं जानेवारी ते डिसेंबर या सर्व 12 महिन्यात जन्मलेल्या लोकांचा स्वभाव आहे ना, त्यांच्या जन्म महिन्यानुसार कसा असतो हे आपण ज्योतिषशास्त्रानुसार जाणून घेणार आहोत. आता पहिला जानेवारी महिना. या महिन्यात जन्मलेली लोक असतात ना, अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि गंभीर असतात. यांना शिकायला आणि शिकवायला सुद्धा आवडतं. म्हणजे इतरांच्या कमतरतेकडं जास्त लक्ष देतात. आता हे लोक असतात ना, खूप कष्टाळू असतात आणि खूप संवेदनशील असतात. जेवढं त्यांना कष्ट करावं ना, तेवढं त्यांना छान वाटतं. इतरांना खुश कसं ठेवायचं हे त्यांना चांगलं माहीत असतं. आता 2 नंबरचा महिना पाहूया, फेब्रुवारी महिना. यांना नेहमी वास्तवात जगायला आवडतं. ही माणसं फार बुद्धिमान असतात आणि फार चतुरसुद्धा असतात. आपले ध्येय पूर्ण करण्यासाठी ते खूप मेहनतसुद्धा करतात ना. यांचे व्यक्तिमत्व मात्र बदलत राहतं. हे नाती अगदी प्रामाणिकपणे निभवतात. यांचा परिवार तसेच मित्रपरिवार फार मोठा असतो ना. यांना मित्रांसोबत फिरायला खूप आवडतं. लहान सहान गोष्टींवर यांना लवकर रागसुद्धा येतो. म्हणजे यांनी यापासून जपलं पाहिजे ना. आता
आता पुढचा महिना पाहूया, मार्च महिना. या महिन्यामध्ये जन्मलेली माणसं असतात ना, आकर्षक व्यक्तिमत्वाची असतात. यांचा स्वभाव लवकर उलगडत नाही. यात अतिशय शांतिप्रिय असतात. ही माणसं संवेदनशील आणि सेवाभावीसुद्धा असतात. यांच्यातील विश्वासू गुणामुळं यांना मित्र जास्त असतात ना. यांना घराची सजावट करण्याची आवडसुद्धा जास्त असते. म्हणजे त्यांचं जीवन खूप प्रेममुक्त असतं. आता पुढचा महिना पाहूया, एप्रिल महिना. या महिन्यामध्ये जन्मलेली व्यक्ती जीवनात सक्रिय राहून पुढे जाणारी असते. यांचं व्यक्तिमत्व आकर्षक असतं. या व्यक्ती इतरांची मदत करण्यास नेहमी तत्पर असतात. यांना धाडशी कामं करायला खूप आवडतात. यांची स्मरणशक्ती सुद्धा चांगली असते. कधीकधी गडबडीत निर्णय घेऊन पश्चाताप करण्याची वेळ मात्र यांच्यावर येत असते. परंतु हे मनाने खूप खंबीर असतात. आता पुढचा महिना पाहूया, मे महिना. ज्यांचा जन्म मे महिन्यामध्ये झालेला आहे ना, ती माणसं थोड्या जिद्दी स्वभावाची असतात. यांचे विचार स्थिर असून इतरांना स्थळं प्रभावित करतात ना. ही माणसं फार कष्टाळू असतात. प्रत्येक कामं व्यवस्थितपणे पूर्ण करतात. पण यांना राग मात्र लवकर येतो. यांनी जर रागावर नियंत्रण ठेवलं ना, की तुम्ही यशाचं शिखर गाठू शकता. आता पुढचा महिना आहे तो जून महिना. ज्या लोकांचा जन्म जूनमध्ये झाला आहे त्यांना चांगली दूरदृष्टी असते. ही माणसं विनम्र असतात. ही व्यक्ती उत्तम वक्तासुद्धा असते. सतत नवीन गोष्टी यांच्या डोक्यामध्ये सुरू असतात. कामासंबंधी यांचे विचार करत असतात ना. अत्यंत संवेदनशील असतात. तसेच सतत बोलणारी राहणारी असतात. ही माणसं इतरांकडून खूप अपेक्षा ठेवतात आणि अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत ना तर राग आणि चिडचिडसुद्धा करतात. म्हणून राग आपल्या आयुष्यामध्ये नको. हा गुण तुम्ही मायनस केला ना तर तुमचं जीवन सफल होईल. पुढचा महिना म्हणजे जुलै महिना. या महिन्यामध्ये ज्यांचा जन्म झालेला आहे ना त्यांना समजून घेणं थोडं अवघड जातं. या व्यक्ती अत्यंत शांत स्वभावाच्या परंतु तणावात असताना उत्तेजित होणारे असतात. ही माणसं खूप प्रामाणिक आणि भावूक असतात. इतरांची चिंता करतात. लहान सहान गोष्टी मनाला लावून घेतात व सहजपणे कुणाला माफ करत नाही. आता पुढचा महिना पाहूया, ऑगस्ट महिना. या महिन्यामध्ये जन्मलेली माणसं असतात ना खूप गमतीशीर असतात आणि हसतमुख स्वभावाचे असतात. यांचा स्वभाव मोहून घेणारा असतो. सर्वांची काळजीसुद्धा करतात. प्रत्येकाला मदत करणं हा त्यांचा स्वभाव असतो. यांना धाडसी कामं करायला खूप आवडतात. ही माणसं उत्तम नेतृत्व करणारी असतात. तर कधीकधी फार अहंकारीसुद्धा होतात. म्हणून अहंकार जर तुमच्या मनातून जर बाजूला केला ना तर तुमचं जीवन सफळ झाल्याशिवाय राहणार नाही. आता पाहूया सप्टेंबर महिना. ज्या लोकांचा जन्म सप्टेंबरमध्ये झालेला आहे ते परिस्थितीप्रमाणे वागणारे असतात. इतरांच्या चुक्या काढण्यामध्ये ते माहेर असतात. यांचं स्मरणशक्ती चांगली असते. ही माणसं बाळबुद्धिमान असतात. तसेच विश्वासू आणि प्रामाणिकपणासुद्धा असतो. आता पुढचा महिना पाहूया, ऑक्टोंबर महिना. या महिन्यामध्ये जन्मलेल्या व्यक्तींना गप्पा मारायला खूप आवडतात. त्यांना नवीन मित्र करायला आवडतात. यांना प्रवास करायला सुद्धा आवडतो. म्हणजे यांना कला आणि साहित्याची खूप आवड असते. ही माणसं सर्वांशी प्रेमाने वागतात. स्वप्नांच्या दुनियेमध्ये रमायला यांना खूप आवडतं. म्हणजे यांची जिंदगी आहे ना खूप नशीबवान असते. आता पुढचा महिना पाहूया, नोव्हेंबर महिना. या महिन्यामध्ये जन्म घेणारी माणसं वेगवेगळ्या पद्धतीने विचार करणारी असतात. बुद्धिमत्ता उत्तम आणि कल्पक असतात. त्यांचे व्यक्तिमत्व आकर्षक असतं. या व्यक्तींना नवीन गोष्टी जाणून घेण्यामध्ये खूप उत्सुकता असते. या महिन्यातील व्यक्ती कधीही हार मानत नाही, मात्र मनमिळावू असतात. आता पुढचा महिना पाहूया, डिसेंबर महिना. डिसेंबरमध्ये जन्मलेली व्यक्ती आहे ना खूप प्रामाणिक आणि मनमिळावू असतात. यांना खेळायला आणि गप्पा मारायला खूप आवडतं. फार महत्त्वाकांक्षी असतात.
यांचा स्वभाव गमतीशीर असल्यामुळं त्यांचं प्रत्येकाशी पटतं. ही माणसं नेहमी स्वतंत्र राहणं पसंत करतात. ज्योतिषशास्त्रानुसार आता ही आधारित तुम्हाला माहिती दिली ना, पूर्ण अभ्यास करून दिलेली आहे. ज्योतिषशास्त्र काय म्हणतं ना, हे तेच पुरेपूर सांगितलेलं आहे. आता जर तुम्ही दत्तगुरूंचे भक्त असाल ना, समर्थांच्या विचारांवर तुम्ही चालणारे असाल, तर आपल्या जीवनामध्ये खूप चांगलं घडत आहे. पण आपलं आयुष्य नक्की आहे कसं, हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे ना. आपल्या आयुष्यामध्ये 2 वेळची उपासना होते, सद्गुरूंचं नामस्मरण होतं. आपल्याला या वास्तुशास्त्राची, ज्योतिषशास्त्राची काही गरज नाही, पण सांगणंसुद्धा गरजेचं असतं. कारण ज्या गोष्टी आपल्याला माहीत नसतात ना, त्यांची आठवणसुद्धा आपल्याला करून देणं गरजेचं असतं. नक्की माझं आयुष्य कसं आहे, त्याच्यामुळं आपल्या दिमागामध्ये, आपल्या ज्ञानामध्ये भर पडते ना. म्हणून आपलं भविष्य कसं काय ना असू द्या, पण दुसऱ्याला मदत करायला विसरू नका, अन्नदान करायला विसरू नका, नामस्मरण करायला विसरू नका. हे सर्व तुमच्याकडून होत असेल ना, तर नशीबसुद्धा नमतं घेतो आणि तुमचा विजय होतो. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.